चिपळूण तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत निवृत्तीला 2 महिने असतानाच फाजील चाळे केल्यानं एका मास्तराला पोलिसांनी अटक केली आहे। त्यामुळे चिपळूण तालुक्यात खळबळ उडाली आहे। या शिक्षकानं 2 महिलांचं छायाचित्र मॉर्फ करून ते अश्लील स्वरूपात केलं, तसंच एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे। या घटनेनं परिसरात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। पांडुरंग गोविंद डाकरे वय 57 राहणार कोल्हापूर असं या गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचं नाव आहे। काही दिवसांपासून चटक लागलेला हा मास्तर शाळेत फाजील चाळे करीत होता। विद्यार्थिनी त्याच्या चाळ्यांनी त्रस्त झाल्या होत्या, पण कोणी बोलायला तयार नव्हतं। अशातच या मास्तरानं 2 महिलांचं छायाचित्र मॉर्फ केल्यानं हे प्रकरण उघडकीस आलं। एका अल्पवयीन विद्यार्थिनीने अनैतिक स्वरूपाचे गैरवर्तन या शिक्षकानं केल्याची तक्रार पालकांकडे केली आणि मग पालकांसह ग्रामस्थांनी शिक्षकाला चांगला जाब विचारला। या प्रकरणी महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार चिपळूण पोलीस ठाण्यात पॉक्सो कायदा, ॲट्रॉसिटी कायदा ॲक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये एका पालक महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली आहे। या प्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले करत आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।